नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता, आवाज सत्याचा. झोपेत असलेल्या कुटुंबियांच्या नकळत 19 वर्षीय युवतीची आत्महत्या. घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना 19 वर्षीय युवतीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी दिनांक सप्टेंबर 25 रोजी पहाटे 5च्या सुमारास गारवा हॉटेलच्या पाठीमागील दत्तनगर येथे घडली आहे. साजिया मखदूम सय्यद, वय 19 वर्षे, राहणार खेडे करमळा, दत्तनगर, उरुळी कांचन असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार मजुरी करून उदरनिर्वाह करणारे मखदूम मौलासाहब सय्यद, वय 50 वर्षे, आपल्या कुटुंबियांसोबत उरुळी कांचनमध्ये वास्तव्यास आहेत. बुधवारी रात्री कुटुंबाने एकत्र जेवण करून नेहमीप्रमाणे झोप घेतली होती. गुरुवारी पहाटे नमाज पठणासाठी उठलेल्या मखदूम सय्यद यांनी मुलगी साजिया झोपेच्या जागी नसल्याचे पाहून शोध घेतला. आतल्या खोलीत पाहणी केली असता साजियाने छताच्या अँगलला लाल व पिवळसर रंगाच्या ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. तिला तत्काळ खाली उतरवून आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार सुमित वाघ व सचिन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. साजियाच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नसून उरुळी कांचन पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड.